आता राज्यातील गरीब कुटुंबांना घरं देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला। 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण आता नियमित केले जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हा निर्णयाच्या पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती सुद्धा ठरवण्यात आलेली आहे। पात्र रहिवाशांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे। तर महसूल विभागाने या संदर्भातला GR अर्थातच शासन निर्णय सुद्धा जारी केला आहे। या राज्यातले सर्वच अतिक्रमणधारक लोकांना या ठिकाणी घरं बांधता येतील आणि ज्या लोकांना SRA स्कीम करू पाहिजे असेल त्या सर्वांनी ग्रुप म्हणून SRA स्कीम ते करू शकतील। पण आता या राज्यात हा निर्णय घेतलाय, कुणी बेघर राहणार नाही, कुणालाही रस्त्यावर या लागणार नाही, सर्वांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एखाद्या वेळी जर काही घरं आपण कायदेशीर करू शकणार नाही, पूर संरक्षण भिंती आहेत किंवा फ्लड डॅमेज एरियात बसलेले आहे किंवा ज्या ठिकाणी कायदेशीर करता येणारच नाही, अशांना सुद्धा दुसरीकडे त्यांना त्यांचे प्लॉट वाटप करून त्यांनाही घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।